ही आमची पंचमंडळी, हे फक्त साक्षीदार म्हणून आलेत. स्टेटमेंट बीज देणार आहे. कसलं? शलाकाताईच्या कपाटातनं जी माळ चोरीला गेली वैदेंनी नाही, मी चोरली. एक 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 मिनिट सर. हेच प्रताप तू वैदे, नाही नाही, तुम्ही काहीच बोलू नका आता. आता फक्त मी बोलणार आहे, कळलं? माळ चोरली म्हणजे? चोरली म्हणजे चोरली. ती माळ मी चोरली आहे. ती वैदेंनी नाही. तर मी चोरली होती. गोष्टी साहेब, शलाकाताईच्या कपाटातनं ती सोन्याची माळ वैदेंनी नाही तर मी चोरली होती आणि मी हे सगळ्यांसमोर कबूल करतो. बघा, मी पंच पण घेऊन आलोय. आता तुम्ही माझं स्टेटमेंट लिहून घ्या आणि वैदेंना सोडा. त्या निर्दोष आहेत, कळलं? सोडा त्यांना. माळ का चोरली? सोन्याची माळ का चोरली? का चोरली म्हणजे? पैशांची गरज होती मला, कॅश नव्हते माझ्याकडे, म्हणून मी विचार केला की शलाकाताईची माळ घेईन, ती गहाण ठेवेन आणि एकदा पैसे आले की मी ती शलाकाताईला परत करेन असा मी विचार केला होता. म्हणून मी ती घेतली आणि कपाटात ठेवून दिली. खरं तर मी दुसऱ्याच दिवशी जाणार होतो सोनाऱ्याकडं, त्याच्या आधीच जो सगळा मॅटर झाला. चला, माझं स्टेटमेंट लिहून घ्या तुम्ही. मारी हिरोईनला वाचवायला हिरो आलाय. वा, चांगलं डोकं लावले मेवणे साहेबांनी. पण यात पेचात आम्ही सापडलोय ना. यांनी तर सगळ्यांसमोर कबुली दिली आहे. पाटील, पाटील, या टायमिंगला अधिकारी आमचे कुठे जातात ना कळतच नाही. आम्ही आलो फाईल घेऊन. सही करायला लागते ना? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक कसलं पण चांगलं. काय केलंयस तू ते? जे काय केलं ते बरोबरच केलंय. काय म्हणा आणखी पाडू, छान दिसतंय तुम्ही. पण मला तुम्हाला हे असं बघायचं नव्हतं. पुढच्या 10व्या मिनिटाला तुम्ही इथनं बाहेर असाल. हा आपला शब्द आहे. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो. जावई बापू, काय झालंय? हा, त्या सटवीचा माज उतरला का नाही? आणि तिची जीभ जिकडे जाईल तिकडे चालत असते. भाजून काढा, चांगली भाजून काढा. अहो, भाजून काढा काय? इथं आम्ही भाजून निघायची वेळ आली. काय जावई बापू, हा काय बोलताय तुम्ही? एवढे मोठे पोलीस अधिकारी, अख्खा कायदा तुमच्या हातात, पावर तुमच्या हातात, ते पोलीस स्टेशन अख्खं तुमचं आहे. वापरा हा, तुमची पावर जरा वापरा की. तो कायदा वापरला ना तर तुम्हालाच महागात पडेल. इथं मोठा घोळ होऊन बसलाय म्हणून तुम्हाला कॉल केलाय मी. का आत्ता काय झालंय? हो, आता काय झालं? आमचे मेवणे साहेब म्हणजे तुमचे चिरंजीव इथे पोलीस स्टेशनात आलेत.
तेज प्रताप तिकडं आलेत. आणि नुसते आले नाहीत तर त्यांनी त्या वैद्यच्या जागी स्वतःला दोषी ठरवलंय. ती माळ वैद्यनी नाही तर स्वतः त्यांनी चोरली असा कबुली जबाब दिलाय त्यांनी, ते बी सगळ्यांसमोर. काय तेज प्रताप असा कबुली जबाब कशाला देतील? आता आम्हाला काय माहित, वरती साक्षीदार बी घेऊन आलेत. हे सगळं पोलीस स्टेशनात घडते आमच्या अधिकाऱ्यांसमोर. काय करायचं आम्ही हा? आता जर तेज प्रतापांनी फोर्स केला ना तर आम्हाला सगळी प्रोसिजर फॉलो करावी लागेल. वैद्यांना बाहेर सोडून तेज प्रतापांना आत टाकावं लागेल. तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतंय का जावई बापू? लक्षात ठेवा, आमचे तेज प्रताप 1 सेकंद जरी त्या लॉकअप मध्ये राहिले तर तुमचं अख्खं पोलीस स्टेशन जाळून टाकू तुमच्या सकट. राख रांगोळी करू आम्ही सगळ्याची, आणि पुरावा म्हणून राख पण सापडणार नाही कुणाला. लक्षात येत आहे का? सासूबाई आमच्यावर का चिडचिड करताय? तुम्ही आम्हाला कशाला सांगताय? त्यांना सांगा की इथं आमची गोची झाली आहे मधल्या मध्ये. लाज वाटत नाही का आम्हाला तसं विचारायला? पोलीस अधिकारी कोण आहे? तुम्ही ना? गडचिरोलीवरून तुमची बदली त्या रामावतीत करून घेतली कशासाठी? कामाला लागा. मार्ग तुम्हीच सांगायचा. यावर एकच मार्ग आहे, आमच्या कारभारीणबाईंनी केस माग घ्यायची. काय? ओ, मी काय केस माग बिग घेणार नाही, कळलं ना? मी त्या पोरीला खडी फोडायला लावणार म्हणजे लावणारच आहे. तिच्यामुळं मला लय काय काय सहन करायला लागलेलं आहे. असं तसं नाही सोडणार तिला. सगळ्याचा बदला घेणार आहे मी, सगळ्याचा. कसा बदला घेणार? स्वतःच्या भावाला जेलमध्ये घालणार आहे का तू? माया गाप. पण बोलतीये जावई बापू, तुम्हाला काय करायचं असेल ते करा, पण पुढच्या 10व्या मिनिटात आमचे तेज प्रताप आम्हाला घरी पाहिजेत. नाहीतर समजलं का? हा समजलं. दाजी हा द्या. काय द्या? काय जबाब लिहिला असेल ना माझा, तुम्ही सही करायला लागेल ना मास्टरवर. साक्षीदार आलेत केव्हापासून थांबली तिथं. द्या पटकन. आणि वैद्यांना बाहेर काढा आणि मला आत टाका. चला चला पटकन. अहो नाही मेवणे साहेब, तो केसचा विषय का नाही तो मिटला. हा म्हणजे त्याचं झालं काय माहितीये का, आमच्या कारभारीणबाईंनी केस मागे घेतली. काय हा केस मागे घेतली? केस मागे घेतली हो. मग कसला जबाब आणि कसले साक्षीदार? ते ऍक्च्युली गैरसमजात झालं होतं बरं का. त्यांचं काहीच म्हणणं नाही या केस बद्दल. केस डिसमिस झाली. तुम्ही जावा घेऊन तुमच्या मिसेसला. खरंच? हा चला मग बाहेर काढा त्यांना. हा. ओ पाटील, कामाच्या वेळी कुठे जातो? उघडा दरवाजा. नागवेकरांना साळुंके काका, खरंच थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. थँक्यू. या तुम्ही आता या.
नांदा सौख्य बरे. त्यासनी तिळगुळ द्या आणि त्यांच्याशी गोड गोड बोला जरा. येतो दाजी. चला. वाट लावून गेले. माई, तुम्ही अजून झोपले नाहीत? झोप उडाली आमची. तुमच्यासारखे सुपुत्र आहे म्हणल्यावर हे तर होणारच ना. माई, चाले तोंड काळ करून आले ते दोघं. यांचं काळ थोबाड बघायचंय आम्हाला. लाईट लावा. शपथ मोडली तुम्ही आमची. आमची शपथ मोडली तुम्ही. आई म्हणून तुमच्या लेखी काय किंमत राहिली आमची. आम्हाला नेमकं कळलं. माई, काय बोलताय तुम्ही? तुम्हीच म्हणता ना, समोरचा जर निर्दोष असेल तर त्याला न्याय मिळवून देणं हे आपलं काम आहे. दुसऱ्याची चूक स्वतःवर घ्यायची हे तर नाही ना शिकवलं. गेला ते गेला. साक्षीदार बरोबर घेऊन गेला तुम्ही. हा, विसरला का तुम्ही? तेज प्रताप, जमाना कुठला आहे? सोशल मीडियाचा, न्यूज चॅनलचा. तुम्हाला तिथे पोलीस स्टेशन मध्ये बघितल्यावर गिधाडासारखे तुमच्यावर तुटून पडतील माहिती होतं ना तुम्हाला. आणि तरी तुमचं डोकं नाही. पोरगी तुम्हाला गोपणीसारखी फिरवती आणि तुम्ही फिरता तिच्या माग माग. घराण्याची आबरू तो वेशीवरच ताण. आणि आम्हाला एक सांगा, तुम्ही जर चोरी केलीच नाही तर चोरीचा आळ स्वतःवर घेण्याची गरजच काय होती? माई, जाऊ दे ना, सोडा ना तो विषय आता. जे काही झालं ते सगळं गैरसमजात न झालं. हा, वैद्यांच्या मनात पण काही नाही आता, हो की नाही? हा, आणि शलाकाताईनं पण केस मागे घेतली. तिच्या मनात पण काही नाही, गैरसमज झाला होता बस. कशाला उगाच विषय वाढवताय ना तुम्ही? पण माई,
काही झालं तरी मी खरा गुन्हेगार शोधून काढणार. हा, गुन्हेगार शोधणं, खरं खोटं करणं हे पोलिसांचं काम आहे. त्यांचं काम त्यांनाच करून द्यायला पाहिजे होतं तुम्ही, तेज प्रताप. मला सांगा, तुम्ही तिकडं का गेला? कोणी सांगितलं तुम्हाला तिकडे जायला, तेज प्रताप? मी सांगितलं. आईसाहेब, वय मी सांगितलं त्याला जायला. आईसाहेब, तुम तेज प्रताप, तुम्ही दिलेला शब्द पाळला. आम्हाला तुमचा अभिमान आहे, तेज प्रताप. तेजा, वैद्यनं चोरी केली आहे असं मला तरी वाटत नाही. आणि कर नाही त्याला डर कशाला? पण हे सगळं बोलायची ही येळ नाही. मक्तेदाराची सून रात्रभर पोलीस कोठडीत राहील हे मला पटत नाही. अगं आजी, म्हणून तर मी त्यांना अडवत होतो, पण त्यांनी नाही ऐकलं ना माझं. माई पण काय बोलल्या नाहीत. कोण काय बोललं नाही बोललं ते सगळं जाऊ दे, पण ती तुझी बायको आहे, या घरची लक्ष्मी आहे. काय पण कर, पण ती पोरगी आजच्या आज घरी आली पाहिजे. ही तुझी परीक्षा असं समज. आता यात पास व्हायचं का नापास ते तू ठरव. आजी, उद्याचा दिवस उगवायच्या आत वैदी या घरात असतील हा शब्द आहे आपला. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. पण आईसाहेब, तुम्ही हे आई, ती पोरगी आपल्या घरची सून हाय, घरची लक्ष्मी हाय. तिची अब्रू आपल्या घराण्याची अब्रू आहे. मक्तेदारांच्या नावाला काळीमा फासला जाणार असेल तर ते मला मान्य नाही. वैदे, पोरी 4 घास खाऊन घे. उपाशी पोटी झोपू नको. आमचे नाथ जवई पोलीस अधिकारी आहेत. पण त्यांनी तुला पोलीस स्टेशन मध्ये काय खायला दिलंय नाही माहित नाही. वैदेही, तुला तिथं काही त्रास नाही ना झाला? तू बरी आहेस ना? पुष्पे,
तू एक काम कर, अशीच पोलीस स्टेशनला जा आणि सगळं आढावा घे. एवढी कळकळ वाटतेय तर घरात कशाला बसून राहिली ग? काठावर बसायचं आणि पाणी मोजायचं होय ग? तुम्ही समद्यानी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हा समद्यासनी पहिलं आणि शेवटचं सांगते. या घरात जी काही भांडणं होतील ती इथंच घरात सोडवायची. तुम्हा सासवा सुनाना ज्या काही झिंजा उपटायच्या, नंडा भावज्यांना जी काही लठ्ठालठ्ठी करायची आहे ती इथंच उमऱ्याच्या आत. इथून पुढं घरच्या भांडणात जर पोलीस आले तर मग तुम्ही हाय आणि मी हाय. समद्यासनी घराबाहेर हाकलीन, कळतंय का? ही रुक्मिणी मक्तेदार नुसतं बोलत नाही, करून दाखवती. उगा या रुक्मिणीला जागा करू नका. समजलं काय? समदे माझ्याकडे बघत काय उभे राहिले? जा आता आपल्या खोलीत. माझं बोलून झालंय, जा जा म्हणते नवा. एवढं वय झालंय तरी अक्कल येत नाही यांना. लहानच्या पोरासारखं भांडत बसत्यात. स्वामी, शलाकाताईच्या कपाटातनं जी माळ चोरीला गेली आहे ना, ती वैदेहींनी नाही, मी चोरली आहे. वैदे, काय झालं? झोप नाही येते का? झोपा की, उशीर पण झालाय. झोपा, मी पण झोपतो. देशप्रताप, थँक्यू. थँक्यू? कशाबद्दल? म्हणजे तुला विश्वास होता माझ्यावर, तुला खात्री होती मी याचं कधीच काही करणार नाही. तू पोलीस स्टेशनला आलास, माझ्या जागी कोठडीत जायला तयार होतास. तू खरंच ग्रेट आहेस देशप्रताप. थँक्यू सो मच. काय तुम्ही आणि नवरा बायको मध्ये कसलं आलंय थँक्यू? हा, तुम्ही नवरा म्हणत नाही ही गोष्ट वेगळी, पण मी तुम्हाला कवच बायको मानले. नाही म्हणजे
सगळ्यांसमोर कसं दोस्त म्हणणार ना तुम्हाला. बायकोच म्हणावं लागतं. आणि तसं पण लग्न झालंय ना आपलं. पण नाही तसं दोस्तच आहे आपण. हा दोस्तच आहे खरं तर. पण थंडरचं मेसेज. सॉरी मीच बोलत राहिले. ठीक आहे, तू झोप आता. ऑलरेडी खूप उशीर झालाय. मी पण झोपते. सॉरी. सॉरी कशाला? तुम्हाला बराच वेळ कोठडीत राहावं लागलं ना, म्हणून सॉरी. पण आपल्या दोस्तीचा मी तुम्हाला शब्द देतो बरं का. इथनं पुढं काही झालं तरी मी तुम्हाला पोलीस स्टेशनची पायरी चढू देणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो. हा दोस्तीचा शब्द. पण आपण फ्रेंड्स कुठे राहिलो आता? फ्रेंड मग आपण बेस्ट फ्रेंड्स झालोय. आणि फ्रेंडशिप मध्ये नो सॉरी नो थँक्यू. हा चल झोप आता. ऑलरेडी उशीर झालाय. थंडाला पण नको तेव्हा मेसेज करायचा असतो. झोप. हा झोपतो. ओ हानकी बडीव, काय टक लावून बघत होता तुम्ही माझ्याकडे. असं वाटलं की मी त्यांच्या मनाच्या बुलबुलात अडकलोय. भारी वाटले एकदम. गुड नाईट हानकी बडीव.